श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, स्वतःची किंमत वाढवण्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी घेऊन आली आहे. तर नक्कीच आपली स्वतःची किंमत वाढवण्याचं जे रहस्य आहे ते आवर्जून ऐका आणि याचं अनुकरण आपल्या जीवनामध्ये करा. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, सल्ला, साथ आणि वेळ ह्या अशा 3 गोष्टी आहेत ज्या खूप महत्त्वाच्या आहे आणि तितक्याच गरजेच्या देखील असतात. पण तरीही ह्या ज्या 3 गोष्टी आहेत त्या कधीही कुणालाही तुमच्याकडे कोणी जर मागत नाही तर अजिबात त्यांना देऊ नका. कारण ज्यांना आपण सहज ह्या गोष्टी उपलब्ध करून देतो तेव्हा त्यांच्या लेखी आपली किंमत ही शून्य होत असते. त्यामुळे ह्या 3 अमूल्य गोष्टी आपल्याजवळ राखून ठेवा. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्याच्याकडून आपल्याला सन्मान मिळतो त्यालाच आपल्याला सन्मान द्यायचा आहे. उगाच त्याची श्रीमंती, त्याचा मोठेपणा बघून त्याच्या समोर मान झुकवणे हे अगदी मूर्खपणाचं लक्षण ठरू शकतं. तिसरी गोष्ट, जिथे आपल्याला कुणी स्वतःहून बोलवत नाही तिथे आपण कधीही जायचं नाही. कारण त्या व्यक्तीच्या नजरेत आपली किंमत ही शून्य असते आणि अशा व्यक्तीसमोर जर आपण न बोलवता गेलो तर नक्कीच आपली जी किंमत आहे ती अजून कमी होणार आहे. त्यामुळे आपलं जे आयुष्य आहे ते इतकंही स्वस्त नसावं की कोणीही येऊन आपली किंमत करून जाईल. त्यानंतरची चौथी महत्त्वाची गोष्ट, जीवनामध्ये जवळच्या लोकांना ओळखायचं असेल तर त्यांना फक्त एवढंच विचारा, एवढंच सांगा की तू माझी मदत करशील का. नक्कीच तुमच्या आजूबाजूची जेवढी गर्दी आहे त्या गर्दीत फक्त 1 ते 2% लोक तुमच्या बाजूला उभे राहणार आहे आणि बाकीची जी लोक आहे त्यांना तुम्ही स्वतःच ओळखू शकतात की तुमच्या जवळची आहे की लांबची आहे. त्यानंतरची 5वी गोष्ट, जी व्यक्ती सतत तुमचा अपमान करते, तुम्हाला सतत काही ना काही मन दुखेल अशा पद्धतीचे शब्द वापरते तर नक्कीच अशा व्यक्तीपासून नेहमी लांब राहा. तिला तुमच्या आयुष्यामध्ये कधीही महत्त्वाचं स्थान देऊ नका. कारण ह्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्या प्रती जी प्रतिमा आहे ती कधीही बदलणं अशक्य आहे. त्यामुळे तुम्ही असा अट्टहास करू नका की ती व्यक्ती आपल्याबद्दलचं मत बदलेल. त्यानंतरची पुढची जी गोष्ट आहे ती खूप महत्त्वाची आहे. प्रत्येकाने ह्या गोष्टीचं अनुकरण करावं, त्याने आपल्याला फायदाच होणार आहे. तो कसा ते पहा. आपलं नियोजन, आपण काय करणार आहोत, कुठल्या संबंधी आपण काय विचार करत आहोत, आपलं करिअर काय आहे किंवा आपण पुढे काय प्लॅनिंग आपलं असणार आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे त्या कधीही पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसऱ्यांना सांगू नका. कारण होतं काय की ही अशी एक गोष्ट आहे ज्याने आपलं नुकसान आणि फायदा दोनही होऊ शकतं. पहिले नुकसान कसं ते पहा. जेव्हा आपण दुसऱ्यांना सांगतो ना की मी असं करणार, मी तसं करणार आणि आपण अगदी परिश्रम घेऊनही जर कदाचित त्यामध्ये आपण अपयशी ठरलो तर लोक बोलायलाच बसलेले असतात. मग लोक काय म्हणतात, हा फक्त बोलतोच, याच्यामध्ये करण्याची धमकच नाही. आणि जेव्हा असं वाक्य आपल्या कानावर पडतं तेव्हा आपल्यामध्ये जी उरली सुरली जी जिद्द असते ती देखील त्या ठिकाणी नाश पावते. त्यामुळे आपल्याला कुणालाही सांगायचं नाही. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा आपण कुणालाही न सांगता काहीतरी करून दाखवतो तेव्हा त्या लोकांचे खऱ्या अर्थाने डोळे उघडतात, आपल्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलतो आणि नाही याने खरंच करून दाखवलं अशी एक प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये तयार होत असते. त्यामुळे आपलं नियोजन कधीही कुणाला सांगू नये. त्यानंतरची ही जी गोष्ट आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे ती अशी की स्वतःला कधीही कमी समजू नका. स्वतःचा अपमान स्वतःच कधीही करू नका. स्वतःवर तुम्ही कधीही हसू नका. बऱ्याच जणांना सवय असते, आपण 4 मित्रांमध्ये 4 मैत्रिणींमध्ये बसलो की आपल्यामध्ये एखादी कमी असते आणि त्या कमीवर आपण स्वतःच हसतो. आपण स्वतःच म्हणतो मला तर हे जमलंच नाही, मला तर हे अशक्यच आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या मुखातून हे असे वाक्य काढतात तेव्हा लोकांना एक प्रकारचं कारण मिळतं. कारण जर ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या स्वतःचीच किंमत करत नाही तर मग लोकांकडनं तुम्ही काय अपेक्षा करतात. त्यामुळे तुम्ही स्वतःमधले दोष आवर्जून बघा, परंतु ते दोष दूर करण्यासाठी प्रयत्न करा. पण आपल्या दोषांचा अशा प्रकारे बाजार मांडू नका, एवढंच या ठिकाणी सांगणं आहे. त्यानंतरची पुढची गोष्ट की जी बऱ्याचदा आपण करण्याचा खूप प्रयत्न करतो पण त्यामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त दुःख मिळतं. तर ते असं की सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश करायला बघतो, प्रत्येकाचं मन जपायला बघतो. याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, तो काय म्हणेल, हा काय म्हणेल, असं करण्याची अजिबात गरज नाही. तुमच्या मनाला फक्त हे ठाऊक असायला हवं की तुम्ही जे काही करत आहात ते योग्य करत आहात. तुमची ज्याही देवावर श्रद्धा आहे त्या देवाला माहीत असावं की तुम्ही योग्य करत आहात. फक्त तुमच्या मनामध्ये एक आणि बाहेर एक असं कधी तुमच्या कृतीतून दाखवून देऊ नका. तुम्हाला
प्रत्येकाशी चांगलंच वागणं कंपल्सरी नाही, कारण जर तुम्ही ज्या ठिकाणी चुकत नाही त्या ठिकाणी तुम्ही विरोध करायला हवा. आणि हा अट्टहास करणं बंद करा की प्रत्येकाला मी सुखातच ठेवेल आणि मी आनंदीच ठेवेल, कारण एका वेळेस आपण सगळ्यांना खुश करू शकत नाही, हे सत्य आहे आणि ते स्वीकारायला हवं. त्यानंतरची पुढची गोष्ट की कधीही आपल्या वागण्याचं स्पष्टीकरण प्रत्येकाला देत बसू नका. आता ज्याचा आपल्यावर विश्वास असतो त्याला कधीही स्पष्टीकरण देण्याची गरज पडत नाही, पण ज्याचा आपल्यावर विश्वासच नसतो त्याला अगदी आपण आयुष्यभर जरी स्पष्टीकरण दिलं तरीही त्या व्यक्तीचं मत आपल्याबद्दलचं बदलणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला ठाऊक आहे, तुमच्या मनाला ठाऊक आहे आणि तुमच्या त्या आराध्य दैवताला जर ठाऊक आहे की तुम्ही काहीही चुकीचं करत नाही, तर त्या गोष्टीबद्दल लोकांना स्पष्टीकरण देण्याची अजिबात गरज नाही आणि आपला वेळ वाया घालवण्याची देखील अजिबात गरज नाही. त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे तो असा की नेहमी दोन तोंडी लोकांपासून सावध राहा. आता दोन तोंडी लोक म्हणजे काय, तर एखादी व्यक्ती अशी असते की तुमच्या समोरही अगदी तसंच बोलते आणि जी तुमच्या विरोधात आहे त्या व्यक्तीसोबतही ती व्यक्ती तसंच बोलते. म्हणजे त्या व्यक्तीबद्दल आपण मत ठरवू शकत नाही की ही नेमकं कोणाच्या बाजूने बोलत आहे. जर अशी व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेल, तुम्हाला असे त्याबद्दल जर असे अनुभव येत असतील, तर त्या व्यक्तीपासून तुम्ही सावध राहा. अशा व्यक्तींपासून कधीही 4 हात लांब राहिलेलं आपल्यासाठी हिताचं ठरतं. त्यानंतरची पुढची महत्त्वाची गोष्ट की वेळेवर आणि नशिबावर कधीही घमेंड करू नये, कारण आपल्या आयुष्यात जर काही सुखाचे क्षण आले तर त्यावेळेसही आपण आपले पाय जमिनीवरच ठेवायला हवे, किंवा नशिबाचं आपण असं नको म्हणायला की अरे वा माझं नशीबच खूप छान आहे, माझ्या आयुष्यात राजयोगच लिहिलेला आहे आणि मी खूप असा आणि मी खूप तसा, हे बोलण्यात जर आपण वेळ घालवत असू तर हे अतिशय चुकीचं आहे. कारण वेळ कधी बदलेल हे सांगता येत नाही. फक्त कोणतीही वेळ असो त्या वेळेमध्ये आपल्याला प्रामाणिक राहायचं आहे आणि माणुसकी जपायची आहे, हे मात्र आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरची पुढची गोष्ट की आपलं दुःख हे प्रत्येकाला सांगत बसू नका, कारण प्रत्येक जण हा दुःखावर म्हणजे नेहमी मलम लावेल असं नाही, तर बरेच जण मीठ देखील घेऊन बसलेले असतात. जेव्हा आपण त्यांना आपलं दुःख सांगतो त्यावर ते मलम लावण्याचं सोडून मीठ चोळण्याचं देखील काम करत असतात आणि त्यामुळे आपल्या वेदना ह्या अजूनच वाढतात. त्यामुळे आपलं जे दुःख आहे ते आपण आपल्या अगदीच जवळच्या व्यक्तीवर सांगावं, विश्वासातल्या व्यक्तीला सांगावं किंवा सरळ आपल्या परमेश्वराला सांगावं आणि नक्कीच हा परमेश्वर आपल्याला त्या दुःखातून बाहेर काढण्याचं काम अगदी प्रामाणिकपणे करत असतो. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या, यांचं जर अनुकरण आपण आपल्या जीवनामध्ये केलं तर मग आपल्याला कोणीही दुःखी करू शकत नाही आणि आपली स्वतःची जी किंमत आहे ती आपल्या नजरेतही वाढते आणि इतरांच्या नजरेत देखील वाढायला मदत होत असते. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये आवर्जून सांगा. अजून कुठल्या विषयावर तुम्हाला ऐकावंसं वाटत असेल तर ते देखील कमेंटमध्ये नक्की सुचवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत रहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.